चलो अंपायर चला सामना सुरू होतोय. आजचा पहिल्या दिवसाचा सामना आणि ओव्हरपिच बॉल जितेशने ड्राईव्ह केलेला आहे आणि चांगली क्षेत्ररक्षण तिकडे ऋषी वेशवी पनवेल ऋषी कडू यांच्याकडनं पहिला चेंडू निर्धाव. डेड बॉल ऋषी कडू यांच्याकडनं. आणि हा स्क्वेअर कट डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातात उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. अभिमन्यू मुंबईकर यांनी चांगला असा झेल चांगलं क्षेत्ररक्षण पसरवलेलं आहे. वेशवी पनवेल संघाने पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती ऋषीने चांगला सापळा रचला होता आणि त्या सापळ्यात जितेश पाटील जितेश यांचा बळी गेलेला आहे. जितेश हे वाकलन संघासाठी गेल्या स्पर्धेत बाद झालेले. 3 चेंडू 2 धावा वाकलन संघ विरुद्ध वेशवी उरण. आणि मिड विकेटच्या दिशेने मारलेला चेंडू चौकार मिळालेला आहे फलंदाजाला. ती चौथ्या चेंडूवरती चौकार. एकूण 6 धावसंख्या वाकलन संघाची. 2 सामन्यांचा खेळ अजून पहिल्या षटकातला शिल्लक आहे. पाहूया या 2 चेंडूमध्ये पुढे किती धावा होत आहेत वाकलन संघासाठी. आणि या शेवटचा चेंडू लेग बाय मिळालेला आहे. एक धाव मिळालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 11 वाकण संघाच्या. आणि वेशवी पनवेल वेशवी उरण संघाचे कडनं दुसरं षटक घेऊन येत आहेत. आमचे कमिटीचे कुणाल जिकडे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेजशी संपर्क साधायचा आहे. कमिटीचे कुणाल जिथे कुठे असाल त्यांनी संपर्क साधायचा आहे. रुपेश कडू वेशवी संघाकडनं दुसरं षटक घेऊन येतील. वैयक्तिक पहिलं रुपेश कडू त्यांचा सामना करतील. पिंटू गायकर वाकण संघाने एक जण तुमचा 12वा खेळाडू प्लीज इथे कमिटी बॉक्सशी बसवा. आणि हा रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात पंचांचा वाईडचा इशारा आणि अवांतर धावसंख्येत 2 धावांनी वाईडचा इशारा आणि अवांतर धावसंख्येत 2 धावांनी वाढ. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 11 होती. 2 धावा वाढल्या 13 धावा झाल्यात. आणि हा मागणं त्रिफळाचित झालेला आहे फलंदाज. संजय
फलंदाजीसाठी उतरलेले आहेत संजय. दोन विकेट गेले, 2 विकेट गेलेले आहेत. वॉकॅन संघाच्या 13 धावा, 1.1 ओव्हर, 13 धावा. आणि हा पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा मिस झालेले आहेत फलंदाज. संजय आलेले आहेत फलंदाजीसाठी. फिरकी गोलंदाज आहे. फिरकी गोलंदाजाला खेळताना थोडंसं थांबून खेळावं लागेल फलंदाजाला. दोन धावा मिळालेल्या आहेत दोन्ही फलंदाजांना. चांगली दोघांची रनिंग बिटवीन द विकेट. आणि पुन्हा एकदा थोडासा फिरकी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकताना तो बॉल टर्न होणार, बाहेर जाणार, हे फलंदाजाला कळायला हवं. आणि हा अंगावरती घेतलेला आहे चेंडू. एकूण 4 चेंडू या षटकामध्ये निर्धाव आलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 15. वेश्वी संघाकडनं गोलंदाजी करतील समर्थ. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतील समर्थ. समर्थ पाहूया किती समर्थपणे आपल्या संघाची धुरा वाहत आहेत. आणि हा चांगला तटावलेला चेंडू सिक्सर मारलेला आहे. खूप वेळानंतर या फटक्याची गरज होती वॉकॅन संघाला आणि तो फटका आलेला आहे. फलंदाज पिंटू यांच्या बॅटमधनं एक चांगला असा सिक्सर मिळालेला आहे आणि त्याच सिक्सरच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचलेली आहे 21. आणि संघाचे पाठीराखे सर्व खेळाडू खुश झालेले आहेत या षटकाराच्या सहाय्याने. पाहूया उरलेल्या 5 चेंडूमध्ये पिंटू काय करून दाखवत आहेत. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू. पहिला पंचांचा वाईडचा इशारा. चला कॉमेंटेटर आलेला आहे म्हणजे बाजूला मिस चेंडू झालेला आहे. या आमचे आजचे कॉमेंटेटर नाव काय, प्रथमेश ठाकूर यांचं आगमन झालेलं आहे आणि हा फलंदाजही बाद झालेला आहे. मी आता पुढची कॉमेंट्रीची धुरा प्रथमेश ठाकूर यांच्याकडे देतोय. ऐकूया त्यांचा आवाज.
थँक्यू सो मच. स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं. डे अँड नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे. गणपती बाप्पाला वंदन करून प्रथमतः अखंड हिंदुस्थानात श्राद्ध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. स्वर्गीय गेलेला माझा मोठा भाऊ शक्ती ठाकूर याच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय. लेपम गोलंदाज सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पण सध्या चांगली गोलंदाजी होतोय. बॅक टू बॅक दुसरा डॉट येतोय. धावसंख्येचा विचार केला तर केवळ 22 या आकड्यावरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळत आहे. सातत्यपूर्वक आपण या क्रीडांगणावरती जबरदस्त मॅचेस एन्जॉय करत आहोत. यावेळेस देखील फसवलं गेलंय. काय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. वाकन 40+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहत आहात विश्व 40+ ही लढत. वेशी म्हटलं तर रायगड परिसरातील एक नामवंत संघ आणि रायगडचा क्रिस गेल म्हणून नेहमी ज्याची ओळख राहिली आहे समर्थ कडू. 4 बाईक अगदी आपण पाहता यंदाच्या अंगामध्ये त्याच्या नावावरती देखील राहिलेल्या आहेत. आणि ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक आम्हाला जोडले गेलेले आहेत. ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे. स्वतः सागर फराड ओमसाई MTC लाईव्हचे प्रोप्रायटर आमच्यासोबत आणि ऑफिशियल कॅमेरामॅन पपलेश फराड संस्कार दत्ता ठाकूर आहेत गोलंदाजी मार्कवरती. फारंडने गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. खाली आलाय बॉल. त्यानंतर हलक्या हाताने फक्त खेळून काढलं. तिकडे सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे टोटल आता आले 23 वर. यावेळेस लॉप करण्याचा प्रयत्न होता पण तिकडे मागे क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट थर्ड मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. नवनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. दत्तांची चांगली गोलंदाजी यापूर्वी आपण पाहिलं समर्थ कडूला. क्रिस गेल ऑफ रायगड आणि इकडे विकेटची संभावना हो. क्रिस सोडली आहे. मैदान देखील सोडावं लागेल. फलंदाज इथे मात्र बाद होतोय. यष्टीरक्षण चांगले झाले आणि सध्या तरी पूर्णपणे अडचणीत आहे तो वाकण 40+ संघ. संजय देखील इकडे बाद होत आहेत आणि महत्वपूर्ण विकेट पाहतो जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रभात 40+ क्रिकेट संघ वाकण सध्या अडचणीत पूर्णपणे. बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये. 1 रन पूर्ण झाली आहे. सेकंडचा कॉल येतोय तिथे आणि बघता बघता 2 धावा देखील इथे पूर्ण केल्या जात आहेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिकडे आहेत. बॉलला अडवतील उचलतील फेकतील. तत्पूर्वी सिंगल मिळाली आहे. क्रिस गेल ऑफ रायगड अर्थातच समर्थ कडूने भाई ट्रॉफी मध्ये देखील काय बॅटिंग केली होती. नवघर च्या क्रीडांगणावरती मला अजूनही आठवत आहे ज्या प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजीचं स्वरूप त्याने दाखवलं होतं. एकोणतीस धावांचं 28 झालेल्या 28
28 धावा झालेल्या आहेत आणि 29 टार्गेट असेल. सोडून दिला यावेळेसचा बॉल आणि पूर्णपणे निर्णय चुकला बॅटरचा. सरळ रेषेत विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला आणि गोलंदाजी मार्कवर जितेशला आपण पाहतोय. मॅच रंगू शकते जर इथून वाकण संघाच्या गोलंदाजाने एक्स्ट्रा एफर्ट्स लावले तर. अन्यथा अगदी आपण पाहिजे वेशी 40+ बाजूने पूर्णपणे एकतर्फा मॅच होऊ शकते. लॉफ केलाय मिड ऑफच्या डोक्यावरनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार.
यावेळेस मात्र मोठा फटका आहे. पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त हिट. पहिला डॉट आणि त्यानंतर मात्र पुढच्या 2 मध्ये 10. याच फलंदाजीसाठी ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो स्ट्रायकर एंड वरती बायकर मॅन वेशवी 40+ चा समर्थ कडूला. रायगडचा क्रिस गेल, युनिव्हर्सल बिग बॉस ऑफ रायगड टेनिस क्रिकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये निघालाय. बॉल देखील पुन्हा आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. धावून काही अर्थ नाहीये. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फक्त उचलून आणायचा जाऊन. हा देखील चौकार. 14 धावा तिकडे मिळाल्यात. 14. पुन्हा एकदा इझिली मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे आणि जवळपास 20 धावा देखील झालेल्या आहेत. आता मी याच गोष्टीचा उल्लेख केला की 29 टार्गेट आहे. मला वाटतं 1-2 ओव्हरमध्ये जर थांबला समर्थ कडू तर तो फिनिश करेन. तेच होत आहे. 20 तर झालेले आहेत. 2 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीने 20 धावा समर्थ कडूने धावफलकावरती एकवटल्यात. आणि हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. मला वाटतं सचिन तिकडे फिल्डिंग करतात की काय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला. हा देखील रन 4 मिळतील. 24 झालेले आहेत. फक्त 5 ची गरज आता. आणि आमचे बंधुतुल्य मित्र व्हॉइस ऑफ अंतारली बैलगाडा शर्यत प्रेमी मथुर बैलाचे कट्टर समर्थक विशाल पाटील अंतारली यांचं देखील आगमन झालं. त्यांचं स्वागत आहे. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतोय की ते एका अगदी फोन कॉलवरती या स्पर्धेसाठी मला जोडले गेलेत. विशाल पाटील अंतारली, स्वागत आहे आपलं. मॅच जवळपास आता फिनिश व्हायला आली आहे. बॉल हा देखील बाउंड्रीच्या बाहेर आहे. आता फक्त एका धावेची गरज. स्कोर इज इक्वल. रन संख्या पूर्णपणे समांतर. मोठं अंतर कापून आले वेशवीकर आणि वेशवी 40+ संघ रायगड परिसरातील एक उरण तालुक्यातील नामवंत संघ आहे जो 40+ फॉर्मॅटमध्ये जबरदस्त अगदी आपण पाहिलं प्रदर्शन करतोय. ज्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर समर्थ कडू असतील, दत्ता असतील, रुपेश असे भरपूर सारे खेळाडू आहेत ज्यांनी सातत्यपूर्वक चांगले प्रदर्शन केले. आणि सध्या आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा एकवटल्या ते समर्थ कडून. आता मात्र आपण पाहतो आहोत दत्ता देखील इथे चौकार वसूल करतायत. ऑनसाइडला कॅचची मांग. बॉल हवे मध्ये. डाऊन दी बॉल फिल्डर. कॅच कंप्लीट. विकेट तिकडे मिळते. फर्स्ट विकेट गॉन. वेशवी 40+ ला पहिला धक्का.
आणि इथे दरम्यान सामना संपलाय. मॅच फिनिश. वैश्वी 40+ जिंकलाय सामना. अभिनंदन.